दोन बोलण्याची गाणी होतील आता आणि मग आपण गरब्याला सुरुवात करणार आहोत. नवरात्री खेळला जातो. हत्ती म्हणजे देवीचं स्वरूप असतं. त्याची पूजा म्हणून त्याच्याबद्दल हे करण्यासाठी मग भोंडला खेळला जातो आणि आपली महाराष्ट्राची परंपरा आहे. अजून कोणाला काय सांगायला आवडेल? धन्यवाद. हस्त नक्षत्र असल्यामुळे भोंडला खेळला जातो. त्यामुळे पाऊस हा हस्तासारखं करतो. हस्त हा लक्ष्मीचं व्रत आहे. तरी नाही काकू तुम्ही सांगणार आहे का? हस्त नक्षत्र म्हणून त्यांना हादगा किंवा भोंडा असं म्हटलं जातं आणि हा एक आपला लोकपरंपरेचा भाग आहे. पूर्वी हा भोंडला खेळला जायचा. त्या निमित्तानं महिला कामातून स्वतःसाठी वेळ काढून हे खेळलं जायचं. त्यांच्या मनातली कला जी गाणी जातीवरती किंवा घरात गुणगुणली जायची ती सामाजिकदृष्ट्या भोंडल्याच्या माध्यमातून एकमेकीला कळत होती. आणि दुसरी गोष्ट जी खिरापत म्हणून त्यांनी सांगितली ते देखील एक कलाच आहे. म्हणजे 64 कलातली ती एक कला आहे. तर भोंडल्यातली खिरापत ओळखणे ही एक खूप मोठी गंमत असायची आणि त्यातून मग सुग्रण स्वतःला सिद्ध करायची की आज नवीन भोंडल्याला काय द्यायचं आणि त्यातून वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती होत गेली. आणि हस्त नक्षत्राचं आणि हत्तीचं महत्त्व तर सांगितलंच. हत्ती याच्यासाठी म्हटलं जातो की ते लक्ष्मीचं तर प्रतीक आहेच. त्याच्याबरोबर समृद्धी येते हत्तीबरोबर. आणि आपल्या घरात सुख समाधान पाऊस जेव्हा येतो तेव्हाच धान्य पिकून घरात भरभराट होते. म्हणजे चारी बाजूनं हस्त नक्षत्राचं महत्त्व काय आहे तर पाऊस पडल्यानंतर पीक येतं. पीक पिकवल्यानंतरच घराचं घरपण चालतं. तर ह्या गोष्टीविषयी भोंडला आपण एक कृतज्ञता म्हणून व्यक्त करतो. आणि ही लुप्त पावत चाललेली महाराष्ट्रीयन संस्कृती आहे. गरबा आणि दांडिया ही गुजरातची आहे. तर मला नवीन पिढीला एवढं सांगायचं आहे की आम्ही भोंडला खूप खेळलेलं आहे आमच्या पिढीत. पण मला असं वाटतं की नवीन पिढीनं पण हे जपावं म्हणून मी आज थोडासा छोटा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या वर्षी मुक्कामीच्या प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणात